धुळे शहरातील गरुड मैदानावर शालेय खो खो स्पर्धा सुरू, 136 खेळाडूंचा सहभाग, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ। क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे 2 ते 4 डिसेंबर दरम्यान 19 वर्षातील वयोगटातील मुलींची राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धा गरुड मैदानावर सुरू झाल्या असून आज दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता स्पर्धेचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, खो खो असोसिएशनचे कमलाकर रायराव, सत्यजित शिसोदे, राजेंद्र महाले, हिरामन गवडी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। तर स्पर्धेसाठी 8 विभागांपैकी प्रत्येक विभागातून 15 खेळाडू, 1 व्यवस्थापक, 1 मार्गदर्शक असे एकूण 136 खेळाडू व्यवस्थापकासह सहभागी झाले असून या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून सहभागी होणार आहे। तर राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था गरुड मैदान या ठिकाणी वसतिगृहात करण्यात आली आहे। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, अनिल संचेती, गुरुदत्त चव्हाण, हेमंत बदाने तसेच धुळे महानगर असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर रायराव, संदीप अग्रवाल, हेमंत मराठे, अविनाश वाघ, भरत ठाकूर, इतर सर्व खो खो असोसिएशनचे पदाधिकारी, क्रीडा अधिकारी कार्यालयातील MK पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील, स्वप्नील बोंडे, श्वेता गवडी, योगेश्वरी मिस्त्री, मुद्रा अग्रवाल, मयुरी पवार, गौरव परदेशी हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत। सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की शालेय खो खो क्रीडा स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेऊन पंचांनी दिलेल्या व प्रामाणिकपणे विभागाचा व राज्याचा, परंतु यावर्षी आपण साखळी पद्धतीने या स्पर्धेची उत्सुकतेने जे खेळाडू वाट बघत असतात त्यांना राज्यस्तरावर आल्यानंतर फक्त एकच सामना खेळायला मिळत होता यापूर्वी, ते होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी साखळी स्पर्धा आयोजित केली। या ठिकाणी आलेल्या संघांपैकी कुठलाही संघ एखादा पहिला जरी सामना हरला तरी मागच्या पद्धतीनुसार त्यांना लगेच घरी जावं लागत होतं, परंतु या ठिकाणी त्यांना किमान 3 सामने खेळण्याची संधी मिळते आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना कसब दाखवण्याची संधी मिळते। आणि या लीग कम नॉकआउटमुळे या खेळाडूंच्या प्रतिभेमधून अतिशय प्रतिभावंत असलेले खेळाडू या ठिकाणी निवड केली जातील आणि त्या निवड केलेल्या खेळाडूंना महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये। आणि मला या ठिकाणी सांगायला निश्चित अभिमान वाटतो की महाराष्ट्राचा जो परफॉर्मन्स आहे स्कूल गेम असोसिएशन ऑफ इंडियाच्या संपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांमध्ये हा दरवर्षी प्रथम क्रमांकाचा असतो। महाराष्ट्र हा गेल्या 5 वर्षापासून सतत प्रथम क्रमांकाने संपूर्ण देशामध्ये मेडल्स मिळवतो आहे आणि यापुढेही ती परंपरा कायम राहील याची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या। अतिशय चांगले वातावरण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मिळालेलं आहे। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव थांबवतो। धन्यवाद। विनंती करते की आपण या शालेय खो खो क्रीडा स्पर्धेनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच असोसिएशनचे जिल्ह्याचे अध्यक्ष, धुळ्याच्या खेळाडूंसाठी आणि शालेय राज्याच्या ज्या क्रीडा स्पर्धा होत आहेत, 2 दिवसापूर्वीच कराटे जुडोच्या झालेल्या आहेत, आज खो खोच्या आहेत, अजून काहीतरी 2 स्पर्धा आपण या ठिकाणी करणार आहोत। अतिशय चांगलं धुळ्यासाठी एक पोटेन्शियल क्रीडा विश्वात आहे आणि मला जी माहिती आहे ती साहेब खो खो स्पर्धेत सर्वात जास्त मेडल्स धुळे शहराला जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेले आहेत, तर ही अभिमानाची गोष्ट धुळ्यासाठी आहे। आणि या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं, भाई नेरुरकर नॅशनलची जी स्पर्धा आहे ती आपण लवकरच धुळे शहरात घेऊ
याच्यासाठी मी असोसिएशनलाही विनंती करतो तर आपण नक्कीच ती स्पर्धा धुळ्यात घ्यायचा पूर्णतः प्रयत्न करू आणि त्यांच्या माध्यमातून नॅशनल खो खो स्पर्धा ही आपण लवकरच धुळ्यात आयोजित करू आणि सर्व आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानं स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. त्यासाठी असलेले धुळे शहराचे स्पर्धेच्या निमित्तानं आपण आल्याबद्दल आपले सगळ्यांचे स्वागत करतो. मुलींना सांगेन की आपण विविध भागातून आलेला आहात. आमचा जिल्हा जरी छोटा असला तरी या मातीमध्ये आलेल्या पाहुण्यांचं आलेल्या खेळाडूंचं स्वागत करणं हे आम्ही कर्तव्य समजतो. कोणालाही काही छोटी मोठी काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण आमच्या जिल्हा क्रीडाधिकारी किंवा त्यांचे जे काही आयोजकांचे त्यांचे कर्मचारी असतील त्यांच्यापर्यंत आपण सांगा. थोडाफार काही त्याची तयारी करत असतो पण काही उणिवा राहिल्या तर आपण निश्चित आमची मदत आपल्याला निश्चित राहणार आहे. कारण विविध प्रत्येकांच्याकडच्या आलेल्या मुलींना त्यांच्या सोयी सवलतीच्यासाठी जे काही आमच्याकडनं भरभरून करता येईल तेवढं आम्ही या ठिकाणी करत असतो. काही चयन समिती निवड समिती आहे त्या निवड समितीच्या सर्व मेंबर्स पण या ठिकाणी आहेत. मी त्यांचं देखील त्यांना पण एवढंच सांगेन की वारसा आपल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा आहे तो या निमित्तानं आपली जी काही निवड होईल त्या निवड अतिशय निस्पृहपणे आणि ज्यांच्यामध्ये प्रतिभा आहे अतिशय सक्षम असलेल्या खेळाडूंची आपण आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने निवड व्हावी. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं पार्शलिटीचा कुठेही संबंध येऊ नये आणि खऱ्या अर्थानं खेळ हा खेळ असला पाहिजे. आणि आपण सुद्धा आपले जेवढे काही आपल्या प्रतिभा आपल्यामध्ये आहे जेवढी काही आपली ताकद आहे जेवढी काही आपली क्षमता आहे ती क्षमता आपण 100% द्यावी आणि ज्या पद्धतीनं याचं निवड होईल त्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपली चुणूक दाखवावी. आपली जी काही प्रतिभा आहे ती प्रतिभा या खो खोच्या निमित्तानं कारण खो खो अतिशय फास्ट असलेला गेम आहे. त्याच्यामध्ये तुमची मानसिक शारीरिक क्षमता याची फार कस लागतो. म्हणजे दोन्ही खेळ हुतुतू आणि कबड्डी आणि खो खो या दोन्ही खेळांमध्ये माणसाच्या खेळाडूंचा क्षमतेचा कस लागतो. त्याच्यामुळे त्याला मानसिक देखील त्याला अटेंटिव्हनेस फार लागतो. या बाबतीमध्ये आपण सर्व मुली या ठिकाणी आलेल्या आहेत. मी खरोखर आपणा सर्वांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो की आपल्यापैकी जे काही चांगलं खेळतील जे काही त्यांच्याकडे चांगली प्रतिभा असेल ते तर येतीलच येतील परंतु ज्यांचं कोणाचं निवड होणार नाही त्यांनी देखील आपली तयारी अशीच कायम ठेवावी. वर्षभर पुन्हा तयारी करावी. पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला या स्पर्धांच्यासाठी धुळे नाही तर इथल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी नैपुण्य दाखवण्यासाठी तुम्हाला निश्चित मदत होईल. मी आपणा सर्व आलेल्या सर्व खेळाडूंचे त्यांचे खेळाडूंच्या सोबत आलेले त्यांचे कोच किंवा त्यांचे गार्डियन्स आणि आमच्या सर्व आमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील आणि असलेले सर्व क्रीडाप्रेमी मला वाटते की रेळकर साहेब आपल्याला असं पण काही केलं पाहिजे म्हणजे ॲटलिस्ट शहरातल्या शाळा म्हणा किंवा काही म्हणा त्यांना कमीत कमी हा खो खोचा गेम कसा खेळला जातो कशा पद्धतीने याच्यामध्ये आपण आपलं क्रीडा नैपुण्य दाखवू शकतो याच्या अनुषंगाने देखील आपल्याला याचा प्रचार प्रसिद्धी पण केली पाहिजे.